नमस्कार मालक. नमस्कार. आपलं नाव? मल्लाप्पा लक्ष्मण परीट, गाव? सोन्याळ, तालुका? जत तालुका, जिल्हा सांगली. जिल्हा सांगली. किती वर्षापासून आपण सांभाळत आहे बैल? ही आता एक 9 महिना चालू आहे आता याला ही घेऊन. हा 9वा महिना चालू आहे 9 घेतला. महिना. हा कुठून घेतला? ही तिथं ह्याला बोरगीच्या मध्ये आणि काकळवाडीच्या मध्ये ती बाबू पाटील म्हणून होता, हा त्यांच्याकडे होता ही बैल. पहिले ती पहिलं वासरू असल्यापासून बघतो आपण जाऊन मागून येत होतो तिथं आल्या, पुन्हा येऊन पुन्हावाली 3 लाखाला मागून गेली ह्याला बारकं वासरू असतं. हा पुन्हा मग ती माणूस म्हटलं नाही बैल करायचा म्हटलं. हा पुन्हा बैल केल्यानंतर पुन्हा ते कोरोनाच्या काळात ते मालक वारलं. हा मालक वारल्यावर बैल पाक वाळला. वाळताना मग पुन्हा जाऊन अनेक मग आम्ही ठरवून आपण आणलं. 160 ला मी घेतलो पुन्हा. हा हा मग तिथनं आणून आता 9 महिना चालू आहे आता. 9 महिने झाले तुम्ही आणलेला. आता 9 महिन्याला जरा कमीच आहे, कारण 9 महिन्याला चालू आहे आता. मग याची वंशावळ काय? हे अंशाळ तिकोंडी राजाबाईलाच्या खानदानमध्ये येतोय. तिकोंडी राजाबाईलाच्या तिकोंडी राजाबाईलाचा मुलगाच येतोय. हा हा खास ही जन्मल्यापासून सगळी व्यापारी जाऊन बघून येतो ते सगळी पाक तिथं. हा मग सगळं ही बिल्डिंगला सगळं बैल 1 नंबर म्हणताना सगळी जण म्हणायला लागली, बोलायला आणि घे म्हणताना पण हा. बैल घेतला. मग किती दाते येत आहे? हा आता जोड आहे. आता जुळ आहे. हा आता जोड आहे. किती गाय भरवल्या आतापर्यंत? आता 150 पर्यंत झाले असलेला आपल्यात. तुमच्यात 250 पर्यंत गायी झाल्या. एक गाय भरवाय किती घेता? 2000 घेतोय. 2000 रुपये. गाय कुठले बी खिल्लार मधले प्रकार चालतोय का? आलेले का ठराविकच पांढरीच खिल्लार पाहिजे? पांढरी तसं काय नाही, कुठली पण खिलार गाय असली की चालते. कोयशी असू दे, काळे असू दे, कसली बी असू दे, खिलारीमध्ये गाई सगळी असली की बिल्डिंगला 1 नंबर पडते त्याची वासरं. आणि वासरं पण भरपूर लांब लचक पडते त्या बैलाची. असं आहे. फक्त तिकडून राजा बैलाने सेम सगळं डबलच आहे. याला काय पाटील बिटील बैल किती फायदा उडून जा, वशिंड डबल आहे, कुठं काय भोवरा नाही, मजबूत आहे, डबल हाडाचा आहे, सगळं डबल हाडाचा आहे. आणि गुडघ्याला अंगा लगत आहे, गुडघ्याला पाय एवढं माप एवढं मोठा आहे, कुठल्या बैलाला नाही आता सध्याला. आणि बैल पायाला माप दिसतंय ना, पायाला मजबूत आहे, पायाला मजबूत, चौकाला रुंद आहे, वशिंड मजबूत आहे, मोठे डबल हाडाचे डबल वशिंड आहे, डबल वशिंड आहे, सगळं पाक मजबूत आहे शरीर. दुधाच्या वंशावळीतून वाटतो. ही बैलाने आता सध्याला माप एवढं कुठलाच बैल डबल हाडाचा. हा डबल हाडाचा आहे. आणि बैल पण तसं शांत आहे नाही अजून. ह्याचं वय काय झालं तरी आता? वय आता 3 वर्ष जवळ आला असेल. आता जुळ आहे म्हटल्यावर 2.5 वर्ष दात लावायला. मग मोर म्हटलं ते 3-3.5 वर्षाचे 3-3.5 वर्षाचा आहे. ह्याच्या आधी पण आपल्याकडे वळू होते खिल्लारचे? हा पहिलीची होती. कुठल्या लाईनचे होते? सिद्धापूर लाईनचे. सिद्धापूर लाईनचे होती. ती जरा लवकरच बैल बाद झाला. सिद्धापूर लाईनचा कुठून घेतला होता? ती पहिलं आपलं अंकली कोळ्याचा बैल नाही का, शिंगमोडका बैल अंकलीचा. हा त्या कोळ्याच्या बैलाचा बैल पुन्हा आपल्या तिथं देवाला सोडलं होतं ती बैल इटरायला सोडताना त्यांनी एकाला काढलं, मी नग तू नग म्हणताना मग इटरायला मीच देवाला प्रसाद बांधून मी घेतलो. पुन्हा घेताना देव घे म्हणताना घेतलो. घेताना घेऊन त्याने 500-600 गुरु भरवली आणि पुन्हा बैलच बंद पडला. बैल बंद पडताना ते बैलच चालू झाला नाही. त्याच्यात काय केलं तरी चालूच आहे ना. पुन्हा मग ती बैल आणि सांगवायला घेऊन घेतला, एकूण घेतला. सिद्धापूर लाईनचा होता. नंतर ती सिद्धापूर लाईनचा होता. अंकलगीच्या कोणाकडून घेतलं होतं? अंकली कोळ्याचा पोरगा सुन्या म्हणून. अंकिलगे सुनील कोळे, सुनील कोळी म्हणून आहे, त्यांच्याकडून घेतला होता. आपण त्यांच्याकडे घेतला नाही, देवळातला घेतला होता. बैल देवाला सोडला होता त्यांनी. त्यांच्या बैलाचा बैल, त्यांच्या बैलाचा देवाला सोडला होता. तो देवाच्या लिलावातून आपण घेतला होता. कुठल्या देवाला सोडला होता? महालिंगरायाला का? नाही, विठुरायाला. कुठल्या गावात? आपल्या गावात सोन्याळला सोडला होता. चांगला होता तो बैल. लई चांगला होता बैल. चांगला म्हणत काय, बैल बघायचं माप नव्हतं. बैल हलका होता खरं, बैल लई बेरखा होता. सिद्धापूर लाईन मध्ये बैल निभारची होती तसं तेवढं. ही बैल तेवढं निभार येत नाही खरं. बैल ही काय सिद्धापूर लाईन मध्ये निभारच येते, कातणीला, खुराला, शिंगाला, सगळ्याच बैल कडक लई येतोय त्याला. तैटपणा ताण जे असते की तेवढा तैटपणा येत नाही. इतर जातीला एवढा ताईटपणा येत नाही, कमी आहे. पण ते ज्या त्या वंशावळीच्या मानाने त्याचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. मग ती काय ते सिद्धापूर लाईन मध्ये घेतलेला आहे.
ते वासरू दुसरं घेतलेलं ते सिद्धापूर लाईनचं. हा ते सिद्धापूर लाईनचं करजगीचे जाधव यांच्याकडचा सिद्धापूर लाईनचा जो ओळ आहे हा, त्याचे घेतले. त्याचं आहे ते. दिवसात किती गायी येतात तरी साधारणतः? दिवसात ना काय तसं काय सांगता येत नाही. एकदा 2 येते, एकदा केव्हा 4 येते, एकदा काय येत घरी नाही. जाताय का घरीचे घरी जात नाही का जात नाही म्हणा. बैल टेम्पोत बसत नाही. बैल माप मोठं बारक्या गाडीत बसत नाही. बैल बारक्या गाडीत बसत नाही. बैल मोठी गाडी घाटत तरच बसतोय. हा हा मग बारक्या गाडीत बैल घालायला भ्या वाटते. बैल मोठं महाग जाते बैल पाक. हा 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 त्यामुळे बारक्या गाडीत बैल घालतच नाही. मग मोठी गाडी घातल्यावर काय होते, गाईवाल्याला भाडं परवडत नाही. त्यांनी बकळू भाडं मागते. म्हणताना मी घरीला जात नाही. काय इथेच येते काय. मोबाईल नंबर सांगता येईल? मोबाईल नंबर सांगता येत हो, त्यामुळे गोळा हाही नंबर माझ्याकडे करत येतो. नंबर पाहू शकता मालकांचा मोबाईल नंबर आहे 97 66 35 59 11. 97 66 35 59 11. मल्लाप्पा लक्ष्मण परीट, राहणार सोन्या फाटा ते आसंगी रोड, परीट वस्ती, तालुका जत, जिल्हा सांगली. पाहू शकता सुंदर आखीव रेखीव देखणा मोठ्या मापाचा आणि तिकोंडी राजा लाईन मध्ये डबल हाडाचा, डबल वशिंडीचा, चौकाला डबल रुंद, पायाला आणि खुराला मोठा मजबूत मोठा धिप्पाडच्या धिप्पाड आणि मोठ्या मापाचा धिप्पाडच्या धिप्पाड बैल आहे. पाहू शकता पांढरा शुभ्र आहे आणि वृषणाचा आकार पाहू शकता. याच्यामुळे ही दुधाळ वंशावळीतून आलेला आहे. त्याच्यामुळे हाडाला मजबूत आणि मोठा डबल पेऱ्याच्या हाडाचा पडलेला आहे. पाहू शकता. ज्यांना कोणाला चांगली पांढरी शुभ्र मोठ्या हाडाची मजबूत तिकोंडी राजा लाईनची वंशावळ करायची असेल त्यांनी अवश्य मालकांशी संपर्क साधा. तुम्हाला प्रत्यक्ष गाय भरण्यासाठी प्रत्यक्ष मालकांच्या घरी यावं लागेल. वयामानाने थोडे जास्त असल्याने मालक घरपोच सेवा काही देत नाहीत, कारण की बैल मोठ्या मापाचा आहे, गाडीत बसत नाही. त्याच्यामुळे ज्यांना कुणाला नैसर्गिक रेतन करायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.